नमस्कार मंडळी, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी भाकरी फिरवत आता शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे। या पदावरती यादी जयंत पाटील होते। या बदलामागे अनेक कारण आहेत। पक्षाला विधानसभेमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला तर दुसरीकडे जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि अशा स्थितीमध्ये शरद पवारांनी आपल्या एका निष्ठावंत शिलेदाराला ही जबाबदारी दिली आहे। शशिकांत शिंदे हे मूळचे सातारचे असून साताऱ्यांनी शरद पवारांना नेहमीच साथ दिली आहे। शशिकांत शिंदे यांचा राजकीय प्रवास चढ उताराचा राहिला आहे। सध्या ते विधान परिषदेचे आमदार आहेत। यापूर्वी ते 2009 आणि 2014 मध्ये विधानसभेचे आमदार होते आणि जलसंधारण मंत्रालय देखील त्यांनी सांभाळलं आहे। मात्र 2019च्या विधानसभा, 2024च्या लोकसभा आणि विधानसभा या सलग 3 निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर शशिकांत शिंदे हे शरद पवारांच्या सोबतच एकनिष्ठ राहिले। त्याच्या निष्ठेचे बक्षीस म्हणून 2024 मध्ये झालेल्या लोकसभेसाठी शरद पवार गटाने त्यांना सातारामधून तिकीट दिले होते। या निवडणुकीमध्ये त्यांनी उदयनराजे भोसले यांना कडवी लढत दिली। तुतारी सारख्या चिन्हावरती लढणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराच्या उपस्थितीमुळे मतांची विभागणी होऊन शशिकांत शिंदे यांचा फक्त 30,000 मतांनी पराभव झाला। उदयनराजे भोसले यांना 5,68,749 मते मिळाली तर शशिकांत शिंदे यांना 5,36,475 मते मिळाली। त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील शिंदे यांचा पुन्हा पराभव झाला, जिथे शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी त्यांना 45,000 मतांनी हरवले। अशा प्रकारे 2 विधानसभा आणि 1 लोकसभा अशा 3 सलग निवडणुका शशिकांत शिंदे यांनी गमावल्या आहेत। तरी सुद्धा त्यांची निष्ठा पवारांनी प्रदेशाध्यक्ष पदाने सन्मानित केली आहे। आता शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा मार्गक्रमण करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांचा हा निर्णय योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।